हॅलो एव्हरीवन. सो या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की धन हा ब्रोकिंग प्लॅटफॉर्म कसा यूज करायचा. सो लॉग इन केल्यानंतर धनमध्ये तुम्ही या मेन पेजला येता. या मेन पेजवर ऑलमोस्ट सगळ्याच गोष्टी एकाच ठिकाणी दिल्या आहेत. ऑन द लेफ्ट साईड तुम्हाला वॉच लिस्ट दिली असते की ज्यामुळे तुम्ही तुमचे सगळे स्टॉक्स आणि इंडेक्स इकडे ॲड करू शकता. फॉर एक्झाम्पल टाटा मोटर्स, रेडियंट कॅश, बिग स्टील इंडस, IST. जर मला इथे एखादा अजून एक स्टॉक ॲड करायचा आहे, सिम्पली मी इथे सर्च करेल टाटा स्टील. जर जेव्हा मी ॲडला क्लिक करेल तो ऑटोमॅटिकली तो माझ्या करंट वॉचलिस्टमध्ये ते वरती ॲड होऊन जाईल. सो असे मी मल्टिपल वॉचलिस्ट तयार करू शकतो. जर मला मेजर इंडेक्स बघायचे आहेत तर इथे अप साईडला ऑल इंडेक्स लिस्ट केले आहेत. निफ्टी बँक, फिन निफ्टी, इंडिया विक्स सर्व. नंतर मेन पेजवर तुम्हाला इथे तुमच्या पोर्टफोलिओमधले सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला दिसतील. फॉर एक्झाम्पल स्टॉक्स, म्युच्युअल फंड्स, ETF आणि स्मॉल केस. जर ऑलला क्लिक केलं तुमची ऑल इन्व्हेस्टमेंट इथे दिसते. स्टॉक्सला क्लिक केलं तुमच्या स्टॉक्समधली इन्व्हेस्टमेंट, त्याची करंट व्हॅल्यू, ओव्हरऑल किती प्रॉफिट झालेला आहे ऑन द इन्व्हेस्टमेंट आणि आजचा प्रॉफिट हे तुम्हाला या पॉईंटला दिसेल. नेक्स्ट त्याच्या खाली आहे इक्विटीज. तुम्हाला इक्विटीमध्ये ट्रेडिंग करायचं आहे तर तुम्ही इक्विटी क्लिक करू शकता. तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये क्लिक करून इथे इन्व्हेस्ट वाया धन ॲप तुम्ही इथे ॲड म्युच्युअल फंडला इन्व्हेस्ट करू शकता. नंतर ETF मध्ये इन्व्हेस्ट करायचं मी डिरेक्टली ETF ला क्लिक करू शकता. तर तुम्हाला सगळे ETF लिस्ट करून देईल की कोणते ETF आता अवेलेबल आहेत ऑन धन प्लॅटफॉर्म. नेक्स्ट तुम्हाला ऑप्शन्स ट्रेड करायचे आहेत, राईट. सो जे काही ऑप्शन्स आहेत तुम्हाला इथे सर्व दिसतील, सर्व इंडेक्सचे. नेक्स्ट फ्युचर्स. ज्यांना फ्युचर ट्रेडिंग करायचं आहे त्यांच्यासाठी स्टॉक्स फ्युचर्स आणि इंडेक्स फ्युचर्स सगळे तुम्हाला इथे दिसतील. अँड देन कमोडिटीज. नॅचरल गॅस, गोल्ड, क्रूड ऑइल या मेजर 3 कमोडिटीजमध्ये आपण ट्रेडिंग करतो. सो त्यांच्या कॉल पुट व्हॅल्यूज तुम्हाला इथे सगळ्या लिस्ट केलेल्या आहेत. नेक्स्ट त्यानंतर आहे ट्रेंडिंग नाव ऑन धन. सो ट्रेंडिंग मीन्स वॉट की आज कोणते स्टॉक्स हे ट्रेंडिंग आहेत, मग ते हायेस्ट मोस्ट बॉट और मोस्ट सोल्ड दोन्ही. सो सुझलॉन एनर्जी दिसतंय, वोडाफोन, रिलायन्स, MMTC, IFCI असे सगळे मेजर स्टॉक ज्यामध्ये आज हेवी मुवमेंट आहे. 7%, 9%, 5% सगळे इथे लिस्ट डाऊन केले आहेत. तुम्ही जर इथे क्लिक केलं मोरवरती तर त्याची पूर्ण लिस्ट येते आणि तुम्ही ते डिरेक्टली इथून बाय ऑर सेल करू शकता. त्यांच्या इथं क्लिक केल्यानंतर ट्रेडिंग व्ह्यूच्या ऑप्शनवरती तुम्ही त्यांचा स्टॉक सुद्धा ओपन करू शकता. संवर्धन मदरसन इंटरनॅशनल आज हा स्टॉक ट्रेंडिंग आहे. सो तो स्टॉक तुम्ही इथे डिरेक्टली च्या चार्टवर बघू शकता. सो ट्रेंडिंग स्टॉक्सचा पार्ट झाल्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे की इंडायसेस अँड कमोडिटीज. सो इंडायसेसमध्ये काय मुवमेंट आहे, किती पर्सेंटची मुवमेंट आहे, करंट त्यांचा त्यामध्ये किती अप किंवा डाऊन आहेत ते तुम्ही इथे कळतात. नेक्स्ट इज IPO मार्केट. आता जे लेटेस्ट जे IPO येत आहेत त्या IPO बद्दल संपूर्ण माहिती तुम्ही या पॉईंटला एक विदिन सिंगल क्लिक मिळू शकता. फॉर एक्झाम्पल स्कोडा ट्यूब्स ही कंपनी आहे. त्या कंपनीचा IPO ओपन कधी झाला, कधी क्लोज होतोय, काय IPOची साईज आहे, किती इश्यू साईज ते ऑफर करतायत, क्वांटिटी किती भेटते सिंगल लॉट, एका शेअरची प्राइस किती आहे, मिनिमम बिड अमाऊंट किती होईल, आणि व्ह्यू इन्फोला क्लिक केल्यानंतर त्यांच्यामध्ये इन्स्टिट्यूशनल बायर्स किती आहेत, क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स किती आहेत, रिटेल ट्रेडर्स किती आहेत, सो टोटल ते किती पर्सेंट ऑफर करत आहेत. आणि जेव्हा आपण बीटला क्लिक करतो त्यावेळेस आपल्या कॅपिटलमधून काही अमाऊंट लॉक होते या पर्टिक्युलर IPO साठी. सो दॅट इज हाऊ तुम्ही तो IPO साठी अप्लाय करू शकता. नेक्स्ट आहे ट्रेडिंग टूल्स बाय धन. सो जे ॲडव्हान्स टूल्स आहेत जसे की ट्रेडर्स डायरी,
फ्लॅश ट्रेडिंग म्हणजे इन्स्टंट ऑर्डर्स आहेत, ॲडव्हान्स ऑप्शन चेन, सो जे ऑप्शन सेलिंग मेजरली करतात, हेजिंग करतात, त्यांच्यासाठी ऑप्शन चेनचा इथे ऑप्शन आहे. त्यानंतर प्राइस अलर्ट्स, सो तुमच्या मी जर लेवल्स मार्क केल्या असतील पर्टिक्युलर इंडेक्सला किंवा ऑप्शनला, तर त्या प्राइसला आल्यावर तुमचे अलर्ट्स इथे जनरेट होतील. आफ्टर दॅट तुम्हाला खाली स्कॅनएक्स ऑप्शन ट्रेडर असे मल्टिपल अजून तुम्हाला यांचे टूल्स दिसतात. स्कॅनएक्स हे वन ऑफ द बेस्ट टूल आहे. मी जर क्लिक केलं स्कॅनएक्सला, तुम्ही बघू शकता स्कॅनएक्सला लाईव्ह कोणते स्टॉक्स ट्रेंडिंग आहेत ते मी इथे बघू शकतो. मी क्लिक करतो या पॉइंटला. सो मी जर फक्त निफ्टी 50 मध्ये स्टॉक सिलेक्ट केले की जे बुलिश सिग्नल, बेरिश सिग्नल किंवा डे हाय डे लो, वीकली हाय वीकली लो, और एक पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ यांच्यामध्ये प्राइस किंवा फॉल आला असेल, ते सगळे स्टॉक्स इथे लिस्ट होतील आणि ते रिअल टाईममध्ये. आता मी थोडासा एरियाचा स्कोप वाढवतो आणि निफ्टी 100 जर सिलेक्ट केलं, सी मारुती सुझुकी, बजाज फायनान्स दोघंही आज डे लोला आहेत. बजाज फायनान्स हा वीकली लोला सुद्धा 2 वीक लोला इंटरेस्ट केलेला आहे. सो मी डिरेक्टली याच्यावर क्लिक करून त्याचा चार्ट ओपन करून बघू शकतो और मी त्याच पॉइंटला यांना मार्केटला बाय और सेल करू शकतो. सो स्कॅनएक्सचा हा बेनिफिट आहे की तुम्हाला रिअल टाइम स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करत असेल, स्टॉक्समध्ये तुम्हाला इंटरडे करत असेल, सो तुम्हाला इथे प्रत्येक स्टॉक्सला सर्च करण्यात बसायचं नाही. तुम्हाला रिअल टाइम प्रत्येक स्टॉक्सचा अप किंवा डाऊन किंवा कुठे मुवमेंट आहे सगळं कळतं. सी ग्रॅव्हिटामध्ये मुवमेंट आहे. मी जर ग्रॅव्हिटाला क्लिक केलं, ग्रॅव्हिटा चार्टवरती गेलो, सो आपण तिथे आपला लेवल्स मार्क करून त्या लेवलच्या ब्रेकडाऊन किंवा ब्रेकआउटला आपण ट्रेडिंग करू शकतो. सो हा पार्ट झाल्यानंतर आता आपण बघूया की चार्ट कसा ओपन करायचा ट्रेडिंग व्यू वरती. सो मी इथे सर्च करतो निफ्टी 50. निफ्टी 50ला क्लिक केल्यानंतर मी इथे ट्रेडिंग जो लोगो आहे त्या लोगोवर क्लिक करेल. सो मला तो एका नवीन पेजवर घेऊन जाईल जिकडे ट्रेडिंग व्यू चार्ट ओपन होतोय. चार्ट क्लीन करूयात. येस, मी 5 मिनिट टाइम फ्रेमला आलो. आता मला इथे चार्ट एकदम क्लीन दिसतोय मला. आता मी इथे लेवल्स मार्क करू शकतो. सो लेवल्स कशा मार्क करायचे, इथे मी माझे ऑलरेडी सगळे टूल्स ऍड करून ठेवलेत. सो या झोनच्या वरती हा झोन माझा एक रेजिस्टन्स आहे. 29 आणि 30 दोन्ही दिवस हा एक मेजर रेजिस्टन्स म्हणून काम करत होता आणि त्यानंतर बॉटम साईडला हा एक सपोर्ट आहे. सो मार्केट सध्या या झोनमध्ये या 200 पॉईंटमध्ये मोमेंटम करत आहे निफ्टी. सो आता जर माझा व्ह्यू असा आहे या पॉइंटला की मार्केट इथून रेजिस्टन्स घेतोय, खाली येतोय, इथून सपोर्ट घेतोय. सो आता लॉजिकली मार्केटला परत इकडे यायला पाहिजे. सो जर मला इथून आता अप साईडला मोमेंटम कॅच करायचे, सो मला इथे कॉल ऑप्शन ओपन करावं लागेल. सो मी इथे निफ्टीचा कॉल ऑप्शन ओपन करतो. सो आता मार्केट चालू आहे 24,750. सो मी आता 24,650चा कॉल ऑप्शन ओपन करतो. सी यात खूप इझी आहे. कॉल किंवा पुट ऑप्शन टाईप करण्यापेक्षा तुम्ही डिरेक्टली त्या इंडेक्सला क्लिक करा. ठीक आहे. त्याच्या चार्टवरती या. इकडे बघा तुम्हाला हा ऑप्शन दिसेल, ऑप्शन चेन नावाचा. ऑप्शन चेन म्हणजे काय की त्या पर्टिक्युलर इंडेक्स मधले सगळे कॉल आणि पुट ऑप्शन तुम्हाला एकाच वेळेस एका लिस्टमध्ये दिसतील. सो जर तुम्ही त्यातनं इझिली ऑन अ सिंगल क्लिक चूज करू शकता. सो मी क्लिक केलं ऑप्शन चेनला. 24,650चा मी कॉल इथे बघा, इथे सीए आहेत, इथे पीए आहेत आणि त्या सीईची करंट प्राइस काय आहे आणि त्या पीईची करंट प्राइस काय आहे ते तुम्हाला दिसतात.
सो आता आपल्या यातला सी बघायचा आपल्याला. सी कोणता बघायचा आहे? 24,650चा. तर मी त्या स्ट्राईक प्राइस येऊन थांबेल. तिकडे तो जो चार्टचा ऑप्शन आहे व्ह्यू चार्ट, त्या व्ह्यू चार्टला मी क्लिक करायच्या आधी मी आधी मला तो चार्ट कुठे ओपन करायचा आहे ते मी सिलेक्ट करेल. सो मला या उजव्या बाजूला इथे माझा चार्ट ओपन करायचा आहे. सो मी इथे क्लिक करेल. त्यानंतर मी 650ला येईल, व्ह्यू चार्टला क्लिक करेल. सो माझा तो चार्ट त्या पर्टिक्युलर लोकेशनला पर्टिक्युलर चार्टच्या ऑप्शनला ओपन होईल. जर मी याला 5 मिनिटावरती आणलं, सो तुम्ही इथून निफ्टीचा 24,650चा सी मी इथून ओपन केला. जर मला यात एखादा इंडिकेटर ऍड करायचा असेल, फॉर एक्झाम्पल मला याच्यामध्ये बॉलिंजर बँड हा इंडिकेटर ऍड करायचा आहे, मी इथे इंडिकेटरला क्लिक करेल. सर्च ऑप्शनमध्ये मी BB हा ऑप्शन चूज करेल. तेव्हा क्लिक केल्यावर माझा तो ऑप्शन ऍड होईल. मला इथे जर RSI ऍड करायचा आहे, याच्यामध्ये RSI सर्च करेल, तो त्या चार्टवरती ऍड होईल. तुम्ही ज्या चार्टवर क्लिक करून इंडिकेटरला क्लिक करताय त्याच चार्टवर तुमचा इंडिकेटर ऍड होणार. नेक्स्ट यामध्ये बघायला तुम्हाला मल्टिपल गोष्टी दिसतील. फॉर एक्झाम्पल इंडिकेटर्स, इंडिकेटर टेम्पलेट. इंडिकेटर टेम्पलेटचा अर्थ होतो की समजा मला इंडिकेटर मल्टिपल टाइम्स लागणार किंवा मला इंडिकेटर फॉर फ्युचर यूज करायचे आहेत. सो मी हा इंडिकेटरचा टेम्पलेट सेव्ह करू शकतो. म्हणजे नेक्स्ट टाइम मला फक्त ऑन अ सिंगल क्लिक हे मला माझे सगळे इंडिकेटर्स एका क्लिकमध्ये ऍड झाले पाहिजेत. सो मी इंडिकेटरच्या टेम्पलेटला क्लिक करतो आणि मी इथे सेव्ह इंडिकेटर टेम्पलेटला क्लिक केल्यानंतर मी याला नाव देतो सुप्रीमो. मी सुप्रीमोला क्लिक केलं, सेव्हला क्लिक केलं. सो नेक्स्ट टाइम मी जेव्हा म्हणजे इथून हे सगळे रिमूव्ह केले इंडिकेटर्स, सो मी सुप्रीमोला क्लिक करेल तर दोन्ही इंडिकेटर माझ्या चार्टवरती इमिडिएटली ऍड होतील. सो नेक्स्ट आहे बाय अँड सेल. सो बाय अँड सेल करायच्या आधी आपण बाकीच्या गोष्टी बघूयात की मला इथे प्राइस अलर्ट सुद्धा लावता येतो. जर मला वाटतंय की या 370च्या वरती जेव्हा मार्केट जाईल, 370च्या वरती जेव्हा मार्केट जाईल तेव्हा निफ्टीला अपसाईडला स्ट्रॉंग मोमेंटम येईल. सो मी इथे 370 वरती येतो, प्लस बटनवर क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर मी ऍड अलर्टला क्लिक करतो. सो मला इथे काय हवंय, क्रॉस केल्यावरती मला अलर्ट वाजला पाहिजे. इथे अलर्ट ऍड झाला आणि मला माझे सगळे अलर्ट्स या पॉइंटला इथे लिस्ट झालेले दिसतात. त्यानंतर मला जर माझ्या सेटिंग बदले असेल तर मी इथून सुद्धा ऑप्शन चेंज करू शकतो की मला माझा हा चार्ट कसा हवा आहे, अलर्ट्स कोणते हवेत, वॉच लिस्ट मला बघायची का, हे सगळं मला इथे दिसेल. इथे माझी राईट साईडला माझे पर्सनल मी वॉच लिस्ट बनवून ठेवलेली आहे. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करताय तर तुमच्याकडे सगळ्या बँकचा डेटा इथे और सगळे बँकचे चार्ट्स तुमच्याकडे इथे आणि सिंगल क्लिक तुमच्याकडे रेडी पाहिजेत. जर तुम्ही निफ्टी 50मध्ये ट्रेडिंग करताय तर निफ्टी 50 मधले मेजर स्टॉक्समध्ये काय मुवमेंट आहे हे जर तुम्ही तुमच्या साईडला आणून ठेवले तर तुम्हाला इमिडिएटली मोमेंटम कधी येऊ शकतं तुम्ही प्रेडिक्ट जास्त इझिली करू शकता. सो हे माझे सगळे स्टॉक्स इकडे मी मल्टिपल वॉच लिस्ट म्हणून ठेवलेले आहेत. त्यानंतर आपण बाय आणि सेल कसं करायचं हे बघूयात. सो जर मला हा कॉल ऑप्शन बाय करायचा आहे, निफ्टीचा हा मला कॉल ऑप्शन बाय करायचा आहे. सो मी इथे बाय बटनवर क्लिक करेल. क्लिक केल्यानंतर ट्रेडिंगच्या अंडर इथे तुम्हाला हा सुपर नावाचा ऑप्शन दिसतोय. सुपर नावाच्या ऑप्शन जर आलात तर तुम्हाला तुमच्या पॉइंटला ऑर्डर टाकता येते. सो इट्स लाईक अ पेंडिंग ऑर्डर. सो समजा मला या पॉइंटला 370ला ऑर्डर प्लेस करायची. आणि त्यामध्ये माझा स्टॉप लॉस असेल 20 पॉईंटचा
टार्गेट असेल 20 पॉईंट्स. सो 1:1 जर मी ठेवलं तर आता मला इथे ऑर्डर प्लेस करताना माझी एंट्री प्राइस जी आहे ती मी इथे ॲड करेल 370. माझे लॉट समजा माझ्याकडे आता 2 लॉट्स आहेत तर मी इथे 2 लॉट ॲड करेल. सो क्वांटिटी इज 150. सो त्यासाठी मला जेवढा काही फंड लागतोय कॅपिटल सो ते इथे मला दिसतं की मला केवढं मार्जिन लागणार आहे 55,520. मला टार्गेट ठेवले 20 पॉईंट. सो 390 इज माय टार्गेट. माय एस एल इज 20 पॉईंट. सो 350 इज माय एस एल. आणि समजा मला जर ट्रेलिंग करायचं आहे त्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये की समजा इंडेक्स ऑप्शनमध्ये की जर 10 पॉईंट माझ्या एंट्रीपासून जर तो वर गेला तर माझा एस एल हा 10 पॉईंटनी जम्प झाला पाहिजे अपसाईडला. सो ट्रेलिंग जे आहे ते ऑटोमॅटिकली तिथे होतं. सो ट्रेल जम्प म्हणजे काय, समजा माझी ऑर्डर 370ला असेल, समजा आता प्राइस 380 गेली, सो माझा एस एल हा शिफ्ट झाला पाहिजे 10 पॉईंट वरती. जेव्हा ती प्राइस 390 जाईल तेव्हा माझा एस एल ॲट कॉस्ट शिफ्ट होईल. सो तुम्ही इथं टार्गेट मोठं ठेवून असं ट्रेलिंग करू शकता. हे ऑटोमॅटिकली ते ट्रेलिंग होतं. सो दिट इज तुम्हाला अशी इथे पेंडिंग ऑर्डर प्लेस करता येते ज्यामुळे तुम्हाला टार्गेट, स्टॉप लॉस, ऑर्डर कोणत्या पॉईंटला प्लेस करायची सगळं ॲड करतात. जर तुम्हाला इथे मार्केटला एंट्री करायची तर गो टू मार्केटला लॉट साईज टाकायची आणि डिरेक्टली स्टार्ट बाय करू शकता. सो यामध्ये बाय करण्यासाठी तुम्ही हा यूज समजा आपल्याला एखाद्या स्टॉकमध्ये बाय करायचं आहे. सो मी एखाद्या ट्रेंडिंग स्टॉकवरती येतो, सुझलॉन एनर्जी. जर पाहिला सुझलॉन एनर्जीचा स्टॉक 66 वरून 74 पर्यंत गेला होता. जर मला हा स्टॉक अबाव 74 बाय करायचा आहे, अबाव 74.5 ला, 74.5 ला. सो मी बायला क्लिक करेल. बायला क्लिक केल्यानंतर माझी ऑर्डर सुपर ऑर्डरला येईल. ठीक आहे. माझी लिमिट प्राइस मला कोणत्या प्राइसला एंट्री करायची 74.5. माझा टार्गेट असेल 76.5 आणि माझा स्टॉप लॉस असेल 72.5 आणि मी लॉट साईज मी ठेवली 100. मला 100 लॉट 100 क्वांटिटी इथे बाय करायची आहे. तुम्ही जशी ऑर्डर बाय करेल इमिडिएटली तिथं ऑर्डर प्लेस होईल त्या पॉईंटला आणि जेव्हा प्राइस त्या पॉईंटला येऊन टच करेल माझी ऑर्डर एक्झिक्यूट होईल. जर मला मार्केटला एंट्री करायची, मार्केटला सेल करायचं आहे, सो मी आयदर मार्केटला क्लिक करून बाय करू शकतो, अदरवाईज इकडे स्कॅल्पर मोड असतो. स्कॅल्पर मोड म्हणजे काय की तुम्हाला इमिडिएट एंट्री करून इमिडिएटली एक्झिट करायचे. तर तुमचे ट्रेड्स हार्डली 10 ते 20 सेकंदापर्यंत जर राहत असतील तर त्या केसमध्ये तुम्ही स्कॅल्पर मोडचा यूज करू शकता. जर स्कॅल्पर मोडला क्लिक केलं तुम्ही इथे बघू शकता, तुम्हाला डिरेक्टली इथे तो ऑप्शन येतो की तुम्हाला किती लॉट हवेत. तिथे 100 टाकलं. तुम्ही जर बायला क्लिक केलं तर तो इमिडिएटली बायची ऑर्डर प्लेस करेल आणि मार्केटला सुझलॉनचे 100 क्वांटिटी बाय होईल. सेम ऑप्शनला जर मी निफ्टीचा एखादा ऑप्शन बाय केला, आय होप आता मार्केटचं इथून वर जाणार असेल. सो ॲज पर माय ॲनालिसिस मी कॉल ऑप्शन ओपन करेल. सो मी इथे येईल, कॉल ऑप्शन इथे 650चा मी ओपन करेल. ओपन केल्यानंतर मी जर स्कॅल्पर मोडला आलो तर इथे मला निफ्टीची क्वांटिटी इन टर्म्स ऑफ 75च्या मल्टिपल आहे. जर मला तरी 2 लॉट घ्यायचे तर मी इथे 150 टाईप करेल. 150 जर मी 150ला क्लिक करून जर बायला क्लिक केलं तर इमिडिएटली याच प्राइस पॉईंटला माझी ऑर्डर प्लेस होईल आणि इकडून तो
बाय होईल आणि तो अप साईडला किंवा डाऊन साईडला मुवमेंट करेल. सो जर मला क्विक स्कॅल्पिंग करायचं आहे की विदिन 10 किंवा 5 पॉईंट स्कॅल्पिंग करायचं असेल तर त्यासाठी निफ्टी किंवा बँक निफ्टी किंवा सेन्सेक्समध्ये तुम्हाला स्कॅल्पर मोड हा खूप युजफुल आहे, प्रोव्हाइडेड तुमच्याकडे तेवढं एक्झिक्युशन स्किल आहे. सो एवढ्या गोष्टी तुम्हाला इनफ आहेत धनमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी. सो हिस्टॉरिक परफॉर्मन्स काय आहे निफ्टीचा तो पण तुम्ही इथे बघू शकता. इन्व्हेस्टमेंट रिटर्न जर तुम्ही इन्व्हेस्ट केला असेल निफ्टीमध्ये तर किती वेळामध्ये तुम्हाला किती रिटर्न चालेल हे पण तुम्हाला दिसतात. सो दिस इज ऑल अबाउट धन. जर तुम्हाला काही क्वेश्चन असतील रिगार्डिंग धन प्लॅटफॉर्म तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही टाईप करून क्वेश्चन्स विचारू शकता. थँक्यू सो मच.